नमस्कार विद्यार्थी मित्र. गुड इव्हनिंग टू ऑल. मी गोविंद चोले. स्वागत करतो तुमचं भार्गवी सक्सेस क्लासेसमध्ये. आज आपण पॉलिटी विषयाचं प्रकरण 4 संविधानाची प्रस्तावना किंवा त्यालाच उद्देशिकाही म्हणतात. इंग्लिशमध्ये प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हे आज आपण या लेक्चर सीरीजमधून रिवाईज करणार आहोत. सर्वात पहिले प्रिएम्बल किंवा प्रस्तावना काय असते? प्रस्तावना म्हणजे काय? हे आपण इथे बघूया. कोणतंही पुस्तक असू द्या, तुमचं स्टेट बोर्डचं तुम्ही जे आतापर्यंत शिकत आलात 10वी-12वी पर्यंत, त्या प्रत्येक पुस्तकाची सुरुवात होत असताना एक प्रस्तावना असते, ज्यामध्ये पुस्तकाचा थोडक्यात क्रक्स की या पुस्तकातून लेखकाला किंवा अ, अ, त्या लेखकाला आपल्याला काय सांगायचं आहे, हे यात मांडलेलं असतं. तसंच संविधानाची जी प्रस्तावना आहे, तो संविधानाचा क्रक्स आहे. ती संविधानाची पूर्ण अ, अ, हेतू काय होता संविधानाचा, ते यात नमूद आहे. तर हे जे उजव्या साइडला जे दिसतंय, हे आपलं हे आपलं प्रिएम्बल आहे ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मधलं. आणि इथं डू यू नो मध्ये तुम्हाला तिथं लिहिलेलं आहे की आता हा अजून प्रश्न कधी आलेला नाहीये, पण असू द्या लक्षात, जस्ट फॉर युअर जनरल नॉलेज. देर आर 4 animals depicted on the 4 corner of the border of the preamble. हे जे 4 बॉर्डर आहेत, त्यावर 4 प्राणी आहेत. कोणकोणते आहेत इथं थोडक्यात इमेजमध्ये क्लिअर आलेलं नाही, पण थोडं दिसत असेल. लायन आहे इथे, हा भाग, सिंह, हत्ती, बुल आणि हॉर्स, असे 4 आहेत. आला कधी कोणत्या सरळ सेवेला प्रश्न, तर अ, फायदा होईल याचा. तर ही प्रिएम्बल आपण सुरुवातीला वाचण्यापेक्षा लेक्चरच्या शेवटी एकदा वाचून जाऊयात. आणि काही असं का म्हणतोय मी? कारण याचा पहिले आपण अर्थ शोधू पूर्ण या लेक्चरमध्ये, म्हणजे तुम्हाला मग जेव्हा आपण हे प्रिएम्बल वाचू, तेव्हा आपल्याला थोडी जास्त क्लॅरिटी येईल. ठीक आहे. तेच उद्देशिका म्हणजे काय? मी जे आता तुम्हाला सांगितलं, की संविधानाचा हा परिचय, म्हणजे आपली जशी एखादी आयडेंटिटी कार्ड असतं, की हा व्यक्ती कोण? एकदम शॉर्टमध्ये आपलं आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, वोटर आयडी आहे. त्या म्हणजे त्या डिपार्टमेंट किंवा त्या गोष्टीसाठी ती आपली ओळख असते. म्हणजे फायनान्शियल गोष्टीसाठी पॅन कार्ड आहे. नॉर्मल ओळखसाठी आधार कार्ड आहे. इलेक्शनसाठी वोटर आयडी आहे, असं. मग ती आपली ओळख आहे. तशी संविधानाची ओळख ही उद्देशिका म्हणजे मधून समजते. आ, आणि मी हे जे शब्द बोललेलो आहेत, आयडेंटिटी कार्ड किंवा आत्मा आहे किंवा परिचय आहे, हेच काही पुढे काही तज्ञांनी आपल्या प्रिएम्बल बद्दल आपलं मत मांडलेलं आहे, आणि हे यावरही प्रश्न विचारला जातो. तर मागच्या काही चॅप्टरमध्ये आपण 2 डेट्स मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितल्या होत्या, की ही जी उद्देशिका आहे, ती कोणी कोणी मांडली होती संविधान सभेमध्ये? तर पंडित नेहरू यांनी, बरोबर? सगळ्यांना आठवत असेल. पंडित नेहरू यांनी मांडली. कोणत्या दिवशी मांडले? 2 तारखा आहेत. कोणत्या दिवशी ठराव अ, मांडला? तर 13 डिसेंबर 1946, करेक्ट? आणि अ, ही जी प्रस्तावना आहे, ती कधी मंजूर झाली? 22 जानेवारी 1947, करेक्ट? 22 जानेवारी का 22 जुलै? बघा, इतक्या छोट्या-छोट्या डेटमध्ये फरक आहे. ठीक आहे. यापैकी काय आन्सर मला
कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला लिहून पाठवू शकता किंवा मी याच लेक्चर खाली एक क्विज घेतो आणि त्या क्विजमध्ये ह्या दोन्ही डेट टाकतो मी आणि मग बघूया किती जणांना ही गोष्ट लक्षात आहे. कारण खूप महत्त्वाचे डेट आहे. 100% मोस्ट प्रोबेबली यावर अ, प्रश्न येण्याचे चान्सेस. ठीक आहे. अ, ठीक आहे. याचा परिचय. मग आता या 3 गोष्टी आहेत. एक उद्दिष्ट आहे, त्याचं स्वरूप आहे आणि दिनांक. म्हणजे यात स प्रिएम्बलमध्ये काय-काय 3 गोष्टी आहेत. एक उद्दिष्ट दिलेली आहे, की शासनाची दिशा व मूल्ये स्पष्ट केलेली आहे. म्हणजे संविधान सभा जेव्हा संविधान बनवत होती, त्यावेळेस त्यांच्या पुढे काय उद्दिष्ट असली पाहिजे? काय म्हणजे कशा पद्धतीनं आपण हे बनवलं पाहिजे, याचा तो ऑब्जेक्टिव्ह ठेवलं होतं शासनापुढे. त्याचं स्वरूप, की संविधानाचं स्वरूप कसं असलं पाहिजे याबद्दल आणि शेवटी दिनांक दिलेली आहे, की 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण ही संविधान स्वीकार करतोय असं डेट आहे. एक थोडक्यात सगळ्यांनीच प्रिएम्बल वाचलेलं आहे आपल्या शाळेमध्ये किंवा पुस्तकामध्ये आणि त्याची खूप वेळेस रिव्हिजन पण झालेली आहे. ठीक. ह्या 3 गोष्टी. आता ह्या डिटेलमध्ये बघू आपण काय-काय ठीक आहे. तर प्रिएम्बलमध्ये ना मुख्य 4 घटक जे दिलेले आहे, की म्हणजे प्रिएम्बल सुरूच होतं, की वी द पीपल ऑफ इंडिया आणि आम्ही असं डिसाईड करतोय, की आम्ही आम्ही आमचं हे आम्हाला आमच्या प्रतीच ते आम्ही स्वीकारतोय असं. तर अ, 4 घटक कोणते आहेत? तर पहिला घटक आहे त्याच्यामधला सत्तेचा स्रोत काय? ही जी पॉवर आहे शासनापाशी करण्याचा, ह्याचा स्रोत म्हणजे याची पॉवर म्हणजे कुणाकडे आहे? म्हणजे कुणाकडून मिळालेली आहे? तर ह्या उद्देशिकेमध्ये सरळ-सरळ लिहिलेलं आहे, की संविधान भारताच्या जनतेला सगळ्यात स्ट्रॉंग आणि पॉवरफुल सांगतं. म्हणजे जर तुम्हाला कोणी विचारलं, की सगळ्यात भारतामध्ये सगळ्यात पॉवरफुल कोण आहे? तर सगळ्यात पॉवरफुल ना राष्ट्रपती आहे, ना पंतप्रधान आहे, ना मंत्रिमंडळ कोणीच नाहीये. तर भारताची जनता ही स्ट्रॉंग आहे आणि हे शासनाला आपले अधिकार देतात. तुम्ही बघा कितीही कितीही स्ट्रॉंग लीडर असू द्या, कितीही अ, दणकट सरकार असू द्या, म्हणजे आपण इंग्रजांना हाकललं तर म्हणजे खूप बाकी कोणती सरकार काहीही करू शकत नाही. जर जनता एकत्र आली, जेव्हा मध्ये मासेसमध्ये जेव्हा एखादी गोष्ट किंवा मास एखादी कोणती डिमांड करतात गोष्टी, तेव्हा सर्व सरकारे झुकतात. सगळं सगळं झुकतं. तसा स्रोत दिलेला आहे भारताची जनता आणि जनताच अधिकार देत आहेत शासनासाठी. नंतर 2 नंबरचं काय, की भारताचे स्वरूप कसे असेल, हे या प्रिएम्बलमध्ये दिलेलं आहे. तर भारताचं स्वरूप कसं आहे? स्वरूप म्हणजे भारत कसा असायला हवा? असं संविधानकर्त्यांनी जेव्हा संविधानकर्त्यापुढे जेव्हा प्रश्न आला असतो, तेव्हा ते हे गाईडलाईन्स आहे, की भारत हा कसा असायला पाहिजे? सार्वभौम असायला पाहिजे. कसा असायला पाहिजे? समाजवादी असायला पाहिजे. कसा असायला पाहिजे? धर्मनिरपेक्ष असायला पाहिजे. कसा असायला पाहिजे? तर लोकशाही आणि प्रजासत्ताक. बरोबर? म्हणजे आता 1946 नंतर संविधान बनायला सुरू झालं आणि जेव्हा अडॉप्ट झालं 1949 पर्यंत, तोपर्यंत ही 2 शब्द नव्हती. समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे सुरुवातीला नव्हती. पण नंतर 42वी घटना दुरुस्ती केली 1976 ला आणि हे 2 जे शब्द आहेत, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता, या 2 गोष्टी आपल्या प्रिएम्बलमध्ये ॲड करण्यात आल्या. ठीक आहे, ॲड करण्यात अ, आल्या पण म्हणजे तो मुद्दा वेगळा आहे. पण भारत या या गोष्टीच्या आराखड्यामध्ये बसला पाहिजे. भारताचं स्वरूप असं आहे. भारत सार्वभौम आहे. म्हणजे भारतावर कोणाचं आधिपत्य नाहीये. ब्रिटन आपला देश चालवत नाही, यूएस आपला देश चालवत नाही,
जपान नाही, काही नाही. भारत, वी द पीपल, आपण आपला देश चालवतो. सार्वभौम आहे. आपण आपले डिसिजन स्वतः घेतो. आपल्यासाठी कोणी वेगळं डिसिजन कोणी घेत नाही. सार्वभौम. आता हे डिटेलमध्ये बघू आपण. सार्वभौम, समाजवादी काय, धर्मनिरपेक्षता काय, लोकशाही काय, प्रजासत्ताक. मेन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला इथे सांगायची, की ही सिक्वेन्स लक्षात राहू द्या. हे सिक्वेन्सवर प्रश्न आलेले आहेत भरपूर वेळेस, की कॉन्स्टिट्यूशनमध्ये ह्याची सिक्वेन्स काय? की सगळ्यात पहिले काय आणि शेवटी काय, मधी काय, 3 नंबरला काय, 4 नंबरला काय असं आहे. तर थोडक्यात 5 गोष्टी आहेत जे जे 5 तत्वांवर भारताचं स्वरूप ठरलेलं आहे. तर कोणतं? तर सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक. पाठच करायचं. अजून 2-3 वेळेस म्हणलं की ही गोष्ट पाठच होऊन जाते. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक. पुन्हा एकदा सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि प्रजासत्ताक. हे 5 गोष्टी पाठच करायच्या. भारताचं स्वरूप आहे. ठीक आहे. नंतर हे भारताचं स्वरूप झालं. उद्दिष्ट काय? उद्दिष्ट काय आहे? तर आपल्याला लोकांना काय द्यायचंय? उद्दिष्ट न्याय द्यायचा आहे, स्वतंत्रता द्यायची, स्वतंत्र, समता लोकांमध्ये आणि बंधुता. आता हे एक्झॅक्टली काय ते पुढे बघू. न्याय कोणता न्याय द्यायचा आहे, कशाची स्वतंत्रता आहे, कशासाठी समानता आहे आणि बंधुता, हे हे काय आहे हे पुढे बघायचं. हे उद्दिष्ट आहे. आणि सगळ्यात शेवटी दिनांक स्वीकृत केलेले दिनांक आहे 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण 4 घटक कळाले. आता भारताचे स्वरूप आहे. कोणत्या 5 गोष्टी त्या आपल्याला आता डिटेलमध्ये थोडं व्यवस्थित बघायचे. सार्वभौमत्व काय? ठीक आहे. तर ह्याच्यात 2 आहेत, अंतर्गत सार्वभौमत्व आणि बाह्य. अंतर्गत म्हणजे काय? भारत अंतर्गत बाबतीत कोणतीही बाह्य सत्तेच्या अधीन नाही. संसद सर्वोच्च विधिमंडळ संस्था आहे अंतर्गत. आणि बाह्य सार्वभौमत्व म्हणजे एक्सटर्नल, म्हणजे भारताचं जे परराष्ट्र धोरण आहे, म्हणजे आपली जी पॉलिसी आहे, की बाहेरच्या देशांसोबत कसे संबंध ठेवायचे, काय ठेवायचे. म्हणजे आपल्याला कोणी आता अमेरिका उद्या येऊन आपल्याला सांगते, की इराण सोबत जास्त संबंध ठेवू नका, रशिया सोबत ठेवू नका, रशियाकडून पेट्रोल, डिझेल काय घेऊ नका, हे घेऊ नका. हे आपल्याला कोणी सांगायला नाही पाहिजे. आज ट्रम्प काय करतोय? आपल्याला सांगतोय, आपल्यावर टॅरिफ लागतोय आणि आपण त्याच्यानुसार आपले डिसिजन कधी-कधी मोडतोड करतो. तो त्या स्ट्रॅटेजिक डिसिजन आहेत. त्या वेळेसच्या सरकारची, त्यांच्या पुढे आलेल्या अडचणींची वगैरे, तो मुद्दा वेगळा झाला. पण एक सांगत आहे, की असं नाही व्हायला पाहिजे, की ट्रम्प म्हणला, "नाही, त्यांच्याकडून घ्यायचं नाहीये." तर आपण घेणं थांबवलं. असं नसायला पाहिजे. हे बाह्य सार्वभौमत्व आणि अंतर्गत सार्वभौमत्व. आता हीच मुद्दे जी आहेत, ती परीक्षेला कधी-कधी विचारले जातात. आता सार्वभौमत्वाचा विषय खूप इम्पॉर्टंट आहे या वॉरमध्ये. कारण आपले इंडियाचे घेतलेले भरपूर सारे डिसिजन हे असं विरोधकांचं मत आहे, की सोव्हरेन नाहीयेत आपले डिसिजन. का नाहीयेत? तर आपण कोणाच्या तरी प्रभावाखाली येऊन आपण आपले डिसिजन घेतले आहेत. असं विरोधकाचं म्हणणं आहे सरकार विरोधात. मग हा मुद्दा खूप क्रुशियल बनतो आपल्या एक्झामसाठी. ठीक आहे. सार्वभौम. नंतर पुढचं स्वरूप काय होतं आपलं? समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष. आता हे दोन्ही 42व्या घटना दुरुस्तीनं आपण ऍड केलेले आहेत. समाजवादी काय? तर जेव्हा आपण इकॉनॉमिक्समध्ये शिकू, की अर्थव्यवस्था काय प्रकारच्या असतात. एक असते अ, म्हणजे आता तुम्हाला डिफरन्स सांगतो खरं. अमेरिका म्हणजे आफ्टर, म्हणजे जी कोल्ड वॉर, तुम्हाला हा शब्द माहित नाही, किती जणांना माहिती आहे तर. कोल्ड वॉर म्हणजे शीतयुद्ध होतं. शीतयुद्ध म्हणजे यात असं युद्ध झालं नाही, पण सायलेंटली एक वॉर चालू होती. 1990च्या अलीकडपर्यंत आपल्या सेकंड वर्ल्ड वॉर पासून ते 1990 पर्यंत, जोपर्यंत USSR म्हणजे रशिया, आजचा जो रशिया तो फुटूस तर. तर यात मेजर 2 अर्थव्यवस्थाची भांडणं होती थोडक्यात. म्हणजे पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं आणि तिसरं महायुद्ध जे झालं शांत, म्हणजे कोल्ड वॉर म्हणतात त्याला. हे कोल्ड वॉर जे आहे ना, हे 2 अर्थव्यवस्थेमध्ये झालेलं आहे. डायरेक्टली त्यांचं काही सैन्य वगैरे कुठं आलेलं नाहीये. पण हे अर्थव्यवस्थेचं वॉर होतं. तर कोणत्या 2 अर्थव्यवस्थेचं होतं? तर एक होती कॅपिटल
म्हणजे भांडवली अर्थव्यवस्था होती आणि एक होती कम्युनिस्टांची, जी म्हणतात त्याला सोशलिस्ट अशी अ, अर्थव्यवस्था, म्हणजे ज्यामध्ये कॅपिटलिस्ट आणि ह्याच्यामध्ये दोघांमध्ये काय एकदम मेजर फरक सांगतो. बाकी डिटेल आपण इकॉनॉमिक्सच्या रिव्हिजन सीरीजमध्ये बघूया. तर कॅपिटलमध्ये कॅपिटलिस्ट इकॉनॉमिक मध्ये काय होतं, की गव्हर्नमेंटचा रोल हा खूप मिनिमम असतो आणि लेट द मार्केट डिसाईड असं त्यांचं मत असतं, की बाजाराला ठरू द्या, की मुक्त पैशाची देवाण-घेवाण, जास्त रेग्युलेशन्स नको गव्हर्नमेंटची, कुठं आडकाठी नको, अ, आणि मार्केटला आपल्या आपल्या हिशोबाने खेळू द्या. मग ह्याचे प्रोज आणि कॉन्स काय हे आपण इकॉनॉमिक्स मध्ये बघू, तो मुद्दा नाही. आणि सोशलिस्ट जे आहे, जे कम्युनिस्टांची विचारधारणा आहे, त्यांच्यामध्ये असं आहे की सगळे जे बिझनेसेस आहेत, सगळे जे रिसोर्सेस आहेत, ते सगळे सरकारचे आहेत. आणि हे हे रिसोर्स सरकारचे आहेत, म्हणजे सरकारच्या मालकीचे असणार आणि याची विभागणी ते करून देणार, आपला डिव्हिडंड वगैरे. थोडक्यात अ, म्हणजे लोकांना त्याचा फायदा पोहोचून देण्याच्या दोन्ही स्कीम आहेत थोडक्यात, की लोकांपर्यंत एखादी गोष्ट कशी जाईल. ही सोशलिस्ट पॉलिसी. पण भारताची जी भारताचा समाजवाद आहे, तो मिश्र अर्थव्यवस्था आहे. यात इथं खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्र, म्हणजे खाजगी म्हणजे कॅपिटलिस्ट आणि पब्लिक सेक्टर कंपन्या दोन्ही आहेत. प्रायव्हेट आणि पब्लिक सेक्टर कंपन्या दोन्हीचा अ, संगम आहे आणि याच्यापासून संपत्तीचे वितरण केले जाते. तर डिस्ट्रिब्युशनचं काम आहे. की डिव्हिडंड जो आहे, डिव्हिडंड म्हणजे काय, की आपण कुठेतरी इन्व्हेस्ट केलेले आहेत आपले पैसे आणि दरवर्षी त्याचा काहीतरी आपला मोबदला भेटतो. मग तो मोबदला कसा डिस्ट्रीब्यूट करायचा, हे थोडक्यात फरक आहे. तर सोशलिस्टमध्ये सरकार डिसाईड करते की कसा मोबदला द्यायचा. कारण कोणीही गरिबाला स्वतःहून येऊन पैसे देणार नाही. तर सरकारला इंटरव्हेन्शन करावं लागेल, असं त्यावेळेसची विचारधारणा होती. ठीक आहे. आता हळू आपण सोशलिस्ट पॉलिसी कडून थोडं शिफ्ट होतोय कॅपिटलिस्टकडे थोडं जास्त. ठीक आहे. दुसरा मुद्दा आहे धर्मनिरपेक्ष. हा आपण ऑलरेडी पहिल्या काही लेक्चरमध्ये पण हा बघितला. ते धर्मनिरपेक्ष म्हणजे राज्यांचा कोणता अधिकृत धर्म नाहीये. सर्व धर्मांना समान आदर व संरक्षण देण्यात यावं. हेच 42व्या घटना दुरुस्तीने हे दोन्ही गोष्टी ऍड करण्यात आल्या. पुढचा मुद्दा आहे लोकशाही आणि प्रजासत्ताक. अ, आपण लोकशाही या शब्दाचा अर्थ भारताला तर ते आपल्या विद्यार्थ्यांना तर शिकवायची कोणाला गरज नाही. लोकशाही काय आहे तर लोकांनी लोकांसाठी आणि लोककल्याणासाठी केलेलं राज्य लोकशाही आहे. आपली हे मुद्दे वाचले तरी तुम्हाला समजून जातील. यात काही विशेष काही सांगायचं नाही. आता लोकशाहीवर एवढं बोलायची गरज नाही. पण प्रजासत्ताकवर थोडं मला बोलावं लागेल. प्रजासत्ताक म्हणजे काय हो? आपण 26 कधी साजरा करतो आपण? 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक आहे असं आपण दरवर्षी गाजवतो. तर नेमकं याचा अर्थ काय माहिती का प्रजासत्ताक म्हणजे? आपल्याकडे राष्ट्रप्रमुख हा निवडून येतो. म्हणजे निवडून येतो म्हणजे काय? की कोणता राजा नाहीये, की ज्याचा मुलगाच त्या गादीवर बसेल. कोणीही सामान्य नागरिक राष्ट्रपती बनू शकतो. याचे उदाहरण भरपूर वेळेस आपल्या भारतात रिपीट झालेले आहेत. कोणाचं नाव घेण्याची काही गरज नाहीये. पण कोणीही राष्ट्रपती बनू शकतो. वंश परंपरा अंतर्गत हे राजपद नाही आणि सर्व सार्वजनिक पदे जनतेसाठी खुली आहे. हे प्रजासत्ताकचा अर्थ आहे. आता बघा, युनायटेड किंगडम म्हणजे ब्रिटिश आणि इंडिया, हे दोन्हीही कसे आहेत? डेमोक्रॅटिक आहेत. येस. डेमोक्रॅटिक म्हणजे लोकशाही आहेत. पण इंडिया हा रिपब्लिक आहे आणि युके हा रिपब्लिक नाही. बघा, ज्या इंग्लंडने आपल्या सगळ्यांना
डेमोक्रेसीचे धडे शिकवले ते स्वतः रिपब्लिक नाहीये. आता रिपब्लिक म्हणजे काय? रिपब्लिक नाहीये कसं काय नाही? कारण तिथं अजूनही राणी आहे. राणी आता राजा झाला. ठीक आहे. म्हणजे एका परिवाराची सत्ता आहे त्या देशावर अजून. जे वंश परंपरा अंतर्गत ते ट्रान्सफर होतं. हा फरक आहे प्रजासत्ताकमध्ये. आणि इंडिया हा प्रजासत्ताक देश आहे. अमेरिका आहे का प्रजासत्ताक? येस. डेमोक्रॅटिक पण आहे आणि प्रजासत्ताक पण आहे. नेक्स्ट. आता बघा आपण काय बघितलं होतं? संविधानाची उद्दिष्टे बघितली होती. ऑब्जेक्टिव्ह काय होते? न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. आता कशाचा आता न्याय कोणत्या गोष्टीमध्ये न्याय करायचा? उद्दिष्ट म्हणजे की काय 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 आपण आपलं उद्दिष्ट काय की न्याय करायला पाहिजे. कशासाठी न्याय करायला पाहिजे? कोणत्या कोणत्या गोष्टी? तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. म्हणजे समाजामध्ये राहत असताना सगळ्यांना समान वागणूक म्हणजे न्याय देणं. आर्थिक न्याय म्हणजे आपली जी रिसोर्सेस आहेत म्हणजे ज्याची लाईव्हलीहूड किंवा आपलं म्हणजे प्रत्येकाचं जे लाईव्हलीहूड आहे त्यामध्ये पण न्याय पाहिजे. प्रत्येकाला समान संधी भेटल्या पाहिजे आर्थिक स्वरूपात. सर्वांना नोकरीच्या संधी, सर्वांना व्यवसायाच्या संधी ह्या ऍक्सेस करता आल्या पाहिजे. त्यासाठी आर्थिक न्याय, सामाजिक म्हणजे सोशल सिक्युरिटी म्हणतो त्या गोष्टीचा न्याय पाहिजे. सगळ्यांना समान किंवा समान समान इन द सेन्स पॉझिटिव्ह समान म्हणजे म्हणजे आता यात फरक कसा आहे की समान म्हणजे कसं की एखादी अपंग व्यक्ती आणि एखादी नॉर्मल व्यक्ती आहे तर यांना समान कसं करणार आपण? तर अपंगांना सामाजिक पद्धतीने काहीतरी मदत करून त्यांना नॉर्मल व्यक्तीच्या बरोबरीला आणणं हा न्याय करणे सामाजिक न्याय. आणि राजकीय न्याय म्हणजे पॉलिटिकल गोष्टी जशा मायनॉरिटीजना न्याय देणे, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबला राजकीय परिस्थितीत न्याय देणे हा राजकीय न्याय आहे. पंचायत आणि जिल्हा परिषदच्या मध्ये ओबीसी वगैरे वगैरे यांच्यासाठी रिझर्वेशन वगैरे हे राजकीय न्याय झाले. नंतर काय? स्वतंत्रता. कशाची स्वतंत्रता द्यायची आपल्याला? विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना 5 आहेत. आता ह्यांची इंग्लिशमध्ये पण मी खाली नावं दिलेली आहेत. मला एकदा आणि ही सिक्वेन्स पाठ करा बरं. न्याय कशाचा न्याय? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय ही सिक्वेन्स लक्षात. स्वतंत्र. स्वातंत्र्य कशाचं? विचाराचं स्वातंत्र्य, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचं स्वतंत्र पाहिजे. ठीक आहे. याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे पुढं बघू. समता. स्थिती आणि संधीची समता पाहिजे. तेच मी जे सांगितलं तुम्हाला आता. स्थितीमध्ये आणि संधीमध्ये समता पाहिजे. इक्विटी. ठीक आहे. बंधुता म्हणजे फ्रॅटर्निटी हे फ्रेंच कडून घेतलेलं आहे. बंधुता म्हणजे व्यक्तीच्या गौरवाची खात्री आणि राष्ट्राची एकता आणि अखंडता. राष्ट्राची एकता आणि अखंडता टिकून राहण्यासाठी म्हणजे सगळेजण मिळून मिसळून राहू असं त्याचं म्हणणं आहे. बंधुता हे ही 4 उद्दिष्टे आहेत. ठीक आहे. हे तर आपण प्रिएम्बल बद्दल बघितलं. ठीक आहे. म्हणजे प्रिएम्बल मध्ये काय काय उद्दिष्ट काय स्वरूप काय याबद्दल गोष्टी. आता प्रिएम्बल हा संविधानाचा भाग आहे की नाही यावर झालेले 3 प्रमुख खटले आहेत की ज्यामध्ये असं सांगितलं होतं की उद्देश पत्रिका ही संविधानाचा भाग नाहीये. नंतर काही खटल्यामध्ये आहे असं सांगितलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाचा आहे बेरुबारी युनियन 1960 ची केस आहे. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं होतं की उद्देश पत्रिका ही संविधानाचा भाग नाही. आणि नंतर 1973 ला जेव्हा केशवानंद भारती खटला त्यामध्ये सांगितलं की संविधान हा सॉरी उद्देश पत्रिका ही संविधानाची
संविधानाचाच भाग आहे, तो अविभाज्य भाग आहे. ठीक आहे. म्हणजे त्याला तुम्ही वेगळं नाही करू शकत. कारण संविधानाचं अख्खा क्रक्स त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि तुम्ही त्याला कसं वेगळं करू शकता असं खटल्यामध्ये. आणि नंतर याच गोष्टीवर LICचा एक खटला होता, जे 1995 मध्ये झाला. त्या खटल्यामध्ये पुन्हा सांगितण्यात आलं, की की हा खूप महत्वाचा भाग आहे आणि हा हा संविधानाचा अविभाज्य भाग आहे. असं पुन्हा रिपीट करण्यात आलं. हे खटले लक्षात ठेवा. स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन येऊ शकतात डायरेक्ट, की अ बरोबर, ब बरोबर, क बरोबर असं. आणि मग तुम्हाला विचारू शकतात कोणते स्टेटमेंट चूक बरोबर, चूक बरोबर असं. काय करतील 1960चं 1995 लावतील वगैरे, वगैरे असं बदलतील. आत्ताच एका पेपरला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. मग सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, की उद्देशिका दुरुस्त होऊ शकते का? हा हा का महत्वाचा पॉइंट आहे माहिती आहे का? माझ्यामध्ये याच ग्रुप बीच्या पेपरला असा प्रश्न होता, की उद्देशिका जी आहे आपली ती किती वेळेस बदलण्यात आलेली, म्हणजे त्यात किती वेळेस दुरुस्ती करण्यात आलेली ह्याच्यावर प्रश्न आला होता ह्याच दोन ग्रुप बीच्या एक्झामला प्रीच. तर लक्षात घ्या, उद्देशिका जी आहे ना ती आपण दुरुस्त करू शकतो का? तर हो, एकदम सरळ सरळ करू शकतो. तर किती वेळेस ती दुरुस्त झालेली आहे? तर एकूण एक वेळेसच झालेला आहे फक्त. 42व्या घटना दुरुस्ती फक्त एक वेळेस. आणि त्यात काय काय ऍड केलेलं आहे तर मी सांगितलं तुम्हाला, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता. हे कशात होतं अखंडता? तर उद्दिष्ट होतं बघा सगळ्यात शेवटचं, बंधुता म्हणून. त्या बंधुतामध्ये दोन शब्द होते, एक होतं एकता आणि अखंडता. हा अखंडता हा शब्द जोडण्यात आला होता, त्याला एकात्मता असं पण म्हणते. ठीक आहे, वेगवेगळे शब्द आहेत. हे अखंडता हा शब्द परंतु त्यात मर्यादा आहे, जी 1973 ला जी केशवानंद भारती खटला झाला, तो उद्देशिका दुरुस्त होऊ शकते. ठीक आहे, परंतु संविधानाची मूलभूत संरचना बदलता येणार नाही. आता मूलभूत संरचना काय काय नाही डिटेल आपण हळूहळू पुढं बघूयाच काय. आणि त्याच्यापासून न्यायिक पुनर्विलोकनाचं तत्व समोर आलं, की ज्यामुळं संविधानाला म्हणजे त्यामुळं संविधानाच्या संरक्षणासाठी किंवा त्याच्यामध्ये जास्त जास्त अनकॉन्स्टिट्युशनल काही बदल होऊ नये यासाठी न्यायालयाला स्टेप इन करण्याची इथून सुरुवात झाली. ठीक आहे, हे अमेरिकेचं कॉन्स्टिट्यूशन आहे स्टँडर्ड. ठीक आहे. हा एक मी जे आता तुम्हाला एकदम लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं ना, की परिचय देताना, की प्रिएम्बल म्हणजे काय? तर बघा, खूप महत्वाचे मुद्दे आहेत. पेन पेन घेऊन तुम्ही वाटल्यास हे लिहून घ्या. कारण हा प्रश्न भरपूर वेळेस आलेला आहे, की के. मुन्शी यांनी प्रिएम्बलला काय म्हणलेलं आहे? तर संविधानाची किल्ली आहे ही, की टू द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे खूप मोठं स्टेटमेंट आहे. पण तुम्हाला एकदम की एलिमेंट मी इथं फक्त टाकलेले आहेत. की टू द कॉन्स्टिट्यूशन. की म्हणजे चावी, किल्ली, संविधानाची किल्ली मुन्शी साहेबांनी म्हणलेली आहे. मुन्शी लक्षात ठेवा, मुन्शी. बघा तुम्हाला आठवत असेल ते दुकानामध्ये मुन्शी असतात बघा, ते त्यांच्याजवळ तिजोरीच्या किल्ल्या असतात. तर असं लक्षात ठेवा, संविधानाची किल्ली मुन्शी. ठीक आहे. ठाकूरदास भार्गव यांनी काय म्हणलेलं आहे, की जन्मपत्रिका म्हणलेलं आहे, पॉलिटिकल हॉरोस्कोप. तर बघा, भार्गव वगैरे हे सगळे ब्राह्मण लोक असतात, जी की आपलं हात वगैरे बघून वगैरे असं एक थोडक्यात लक्षात ठेवा. असं काही मी कॅटेगराईज नाही करते, फक्त लक्षात ठेवायसाठी ट्रिक म्हणत. तर ते जन्मपत्रिका असं थोडक्यात भविष्य बघितल्यासारखं, हॉरोस्कोप, पॉलिटिकल हॉरोस्कोप, ठाकूरदास भार्गव. नंतर पंडित नेहरूंनी काय म्हणलेलं आहे, की याला सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, हे आत्मा आहे असं नेहरूंचं म्हणणं आहे. हे लक्षात राहील, नेहरू आत्मा असं. थोडक्यात नेहरूंची आत्मा अजूनही मोदींना सतावते, असं एक थोडक्यात लक्षात ठेवा संविधानाची आत्मा. आयडेंटिटी कार्ड ऑफ द
कॉन्स्टिट्यूशन. मी सुरुवातीलाच म्हणलो होतो बघा, आयडेंटिटी कार्ड. नाना पालखीवाला. नानानी काय सांगितलं की लक्षात ठेवा, याने पालखीवाला आहे असं नाव आलं तरी लक्षात ठेवा. पालखीवाल्याला काय वारकरी तुम्ही आजकाल टीव्ही चॅनलवर बघत असतात ते पालखी जाणारे लोक, असं आयडी कार्ड वगैरे आता प्रत्येकाला तयार झाले. तर आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन पालखीवाला असं लक्षात. यावर प्रश्न येतात. ही प्रत्येक स्लाइड महत्वाची, प्रत्येक स्लाइडवर प्रश्न आलेलीच आहेत वगैरे. आता मी तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीला म्हणलं होतं की आता आपण काय करू, हे जे प्रिएम्बल आहे ना ते एकदा वाच. ठीक आहे. आता वी कुठे म्हणतात सर, आता हे जे रंगवलेलं आहे हे वी असं लक्षात ठेवा. ठीक आहे. वी द पीपल ऑफ इंडिया. ठीक आहे. स्त्रोत हॅव्हिंग अ सोलोमनली रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट इंडिया. म्हणजे आम्ही सगळे मिळून एक रिझोल्युशन म्हणजे ठरवतोय की एक कॉन्स्टिट्यूट बनवतोय इंडिया इंटू अ, म्हणजे देशाला बनवण्याचा प्रयत्न करतोय. काय बनवण्याचा प्रयत्न करतोय? सोवरिन डेमोक्रॅटिक रिपब्लिक. हे आता हे तीनच शब्द आहे बघा. का? ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन पेज. यात कोणते दोन शब्द नाहीत ते ऍड करायची काही गरज नाहीये, तुम्हाला माहितच आहे. काय? समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष. हे दोन शब्द ऍड करा. म्हणजे हे ऍड केले. ठीक आहे. हे इंडिया इंटू म्हणजे इंडियाला असं बनवण्याचा प्रयत्न आहे. अँड टू सिक्युअर ऑल इट्स सिटीजन्स, म्हणजे नागरिकांचं संरक्षण. ठीक आहे. मग हे दिलेलं आहे जस्टिस, सोशल, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल जस्टिस, लिबर्टी ऑफ, जे इंग्लिशमध्ये जे मराठीमध्ये जे नावं होती बघा, त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन येतं ते तुम्हाला भेटून जाईल. थॉट एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्शिप, उपासना. थॉट विचार, एक्सप्रेशन म्हणजे अभिव्यक्ती, बिलीफ म्हणजे काय म्हणतात त्याला, श्रद्धा. फेथ म्हणजे श्रद्धा आहे. ठीक आहे. बघा हे शब्द बिलीफ, फेथ आणि वर्शिप. इक्वॅलिटी, कशाची इक्वॅलिटी? स्टेटस आणि ऑपॉर्च्युनिटीची. स्टेटस म्हणजे काय की कोणी उच नीच नाही, म्हणजे समाजामध्ये भेदभाव नको. इक्वॅलिटी ऑफ स्टेटस आणि ऑपॉर्च्युनिटीची. अँड टू प्रमोट अमॉंग देम ऑल, आणि त्याच्या प्रमोट करण्याचा हेल्प करायची. फ्रॅटर्निटी, अश्युरिंग द डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल अँड युनिटी ऑफ द नेशन. डिग्निटी, फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुता. कशासाठी? अश्युअर डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल, म्हणजे बंधुभाव कशासाठी? की व्यक्तीची डिग्निटी मेंटेन करण्यासाठी आणि देशाच्या युनिफिकेशनसाठी, युनिटीसाठी. आणि इन आवर कॉन्स्टिट्यूट असेंब्ली दिस 26th डे ऑफ नोव्हेंबर 1949 टू हिअर बाय अडॉप्ट, इनॅक्ट अँड गिव्ह टू आवर सेल्स दिस कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे हे आम्ही स्वीकृत करते आणि डेट दिलेली आहे 26th डे ऑफ नोव्हेंबर 1949. ठीक आहे. अशा पद्धतीनं हे आपलं प्रियम्बल आहे. ठीक आहे. प्रकरण 4 इथं संपलंय. याचे PYQ वगैरे तुम्ही एकदा बघून घ्या. नंतर आपण PYQ सिरीज चालू करू, त्यावेळेस अजून डिटेलमध्ये बघूया. थँक्यू.